नीट पेपर फुटी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरात आंदोलने सुरू असताना रस्त्यावर उतरण्याआधी एक शेवटचा प्रयत्न झाला. म्हणजेच एक पत्र लिहिलं गेलं ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना. ते पत्र लिहिणारे होते जावेद अख्तर. पण त्या पत्राचं पुढे नेमकं काय झालं हीच आहे त्या पत्रामागची संपूर्ण कहाणी. नमस्कार, मी श्यामल साबळे आणि तुम्ही पाहतात सरळ सोपं. रस्त्यावर घोषणा देण्याआधी, पोस्टर हातात घेण्याआधी आणि आंदोलनात सहभागी होण्याआधी एक पत्र लिहिलं गेलं होतं. असं पत्र जे थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचलं. ते पत्र लिहिणारे कोण होते आणि त्या पत्रात नेमकं काय होतं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या सरळ सोपं या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या पत्राची वेळेत दखल घेतली गेली असती तर आजचं वातावरण वेगळं असतं का? देशभरात विद्यार्थी आंदोलन करत होते, रस्त्यावर घोषणा सुरू होत्या, तणाव वाढत होता. अशा वेळी अभिनेत्री शबाना आझमी यांनी एक महत्वाचा दावा केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार आंदोलनात सहभागी होण्यापूर्वी त्यांनी आणि जावेद अख्तर यांनी थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं. त्या पत्रात कोणताही राजकीय आरोप नव्हता, कोणतीही वैयक्तिक मागणी नव्हती, फक्त एकच विनंती: आंदोलकांशी संवाद साधा. शबाना आझमी यांच्या म्हणण्यानुसार त्यांना सांगण्यात आलं 2 दिवसात उत्तर मिळेल. 2 दिवस गेले, तिसरा दिवस उजाडला, मग चौथा. कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असा त्यांचा दावा आहे. आणि त्यानंतर फक्त जावेद अख्तर आणि शबाना आझमीच नाही तर अनेक कलाकार विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ उभे राहू लागले. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला बॉलिवूड मधील अनेक चेहऱ्यांचा पाठिंबा मिळू लागला. आता प्रश्न असा आहे की जर त्या पत्राची दखल घेतली गेली असती तर संवादाचा मार्ग खुला झाला असता का? कलाकारांना रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी उभं राहावं लागलं असतं का? आणि वाढत गेलेला तणाव टाळता आला असता का? या प्रश्नांची निश्चित उत्तरं कुणाकडेच नाही. शबाना आझमी यांनी हा दावा केला आहे की त्यांनी आधी संवादाचा मार्ग स्वीकारला, मात्र प्रतिसाद न मिळाल्यानंतरच आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचं बोललंही जातंय. ते म्हणतात ना, कधी कधी इतिहास रस्त्यावर लिहिला जात नाही, तो आधी एका पत्रात लिहिला जातो. पण त्या पत्राची दखल घेतली गेली होती का? आणि जर घेतली गेली असती तर आजची परिस्थिती काही वेगळी असती का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.